सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इक्वेशन हा लेसन बघणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन अँड व्हेरीफाय युअर रिझल्ट. क्वेश्चन फर्स्ट आहे याच्यामध्ये 15 = Z+2. तर सर्वात अगोदर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, हा जो झेड दिसतोय या झेडची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि नंतर रिझल्ट व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय करायचं म्हणजेच काय, या साईडचं जे काही ॲन्सर येणार तेच ॲन्सर या पण साईडचं यायला पाहिजे. तर चला मग हा इक्वेशन आपण सॉल्व करूया. सर्वात अगोदर गिव्हन इक्वेशन जसं आहे तसं लिहूया. 15 = Z+2. याला इक्वेशन नंबर द्यायचा आहे 1. तर बघा आपल्याला झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून इथे झेड हा जसा आहे तसा ठेवायचा. इक्वल टू साईनच्या पलीकडे 15 आहे, ते पण जसे आहे तसेच. आता हा जो +2 आहे हा इक्वल टू साईनच्या पलीकडे घ्यायचा आहे. इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्याच्यानंतर हा -2 होतो. हा +2 आपण या साईडला का नेला, कारण आपल्याला झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, म्हणून हा +2 आपण इक्वल टू साईनच्या पलीकडे नेला. तर बघा 15मधून 2 गेले तर आपल्या आन्सर काय येते 30. म्हणजेच आपल्याला झेडची व्हॅल्यू काय मिळाली 30. तर ही जी काही झेडची व्हॅल्यू आहे, ही झेडची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1मध्ये काय करायची, पुट करायची. का, कारण आपल्याला रिझल्ट व्हेरीफाय करायचा आहे. देन नेक्स्ट स्टेप आहे व्हेरीफाय रिझल्ट. तर बघा, पुट द व्हॅल्यू ऑफ Z = 30 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये आपल्याला झेडची जी व्हॅल्यू आहे ही पुट करायची. इक्वेशन फर्स्ट काय दिलं होतं आपल्याला, 15 = Z+2. आपल्याला काय करायचं, ही जी झेडची व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये पुट करायची. बघा इक्वेशन 1मध्ये 50 जसं आहे तसं लिहायचं, इक्वल टू साईन जसं आहे तसंच. झेडची व्हॅल्यू काय काढली होती आपण 30, याच्यामध्ये पुट करायचे. +2 जसं आहे तसंच. तर बघा या दोघांची आता आपल्याला करायचे ॲडिशन. 30 + 2 काय होतो 15, आणि हा इक्वल टू साईनचा 15 जसा आहे तसाच. म्हणजे 15 = 15. म्हणजे या साईडची जी व्हॅल्यू होती ती पण या साईडची व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजेच LHS = RHS. म्हणजे लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड, हे आपलं व्हेरीफाय झालेलं आहे. हेच आपण लिहू शकतो व्हेरीफाय. तर समजलं. तर बघा चला आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा बी नंबरचं, 1/4 × y काय दिलेलं आहे 3. सर्वात अगोदर इक्वेशनला जसं आहे तसं लिहा. 1/4 × y = 3. याला इक्वेशन नंबर 1 देऊयात. तर बघा या इक्वेशनमध्ये सुद्धा आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर या वायनं काय करायचं, या 1ला मल्टिप्लाय करायचं. वायनं जर या 1ला मल्टिप्लाय केलं तर y × 1 काय होतो y अपॉन खाली 4 जसे आहे तसे = साईन जसे आहे तसंच, आणि हे जे 3 हे पण जसं आहे तसं लिहायचं. आता बघा इथे आपल्याला काय करायचं, आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून हा y जसा आहे तसा लिहायचा, = साईन जसं आहे तसंच. हे 3 पण जसं आहे तसंच. आता हा जो 4 होता हा या वायला काय होता डिवाईडच्या फॉर्ममध्ये होता. तर = साईनच्या पलीकडे जर आपण नेला तर तो काय होतो मल्टिप्लाय होतो. तर बघा वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार, मग y = 3चं आणि 4चं जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ॲन्सर काय मिळतो बघा याच्यामध्ये 3 × 4 = 12. तर आपल्याला वायची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे y = 12. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1मध्ये पुट करायची, कारण आपल्याला रिझल्ट व्हेरीफाय करायचा आहे. तर बघा पुट द व्हॅल्यू ऑफ y = 12 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. इक्वेशन 1 काय दिलेलं आहे आपल्याला 1/4. हे इक्वेशन 1 आहे. 1/4 × y = 3 आपल्याला दिलेले. तर बघा 1/4 जसं आहे तसं लिहायचं. वायची व्हॅल्यू आपण काय काढली होती, y = 12 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती. तर y = 12 ही इथं ठेवून द्यायचं, = साईन जसं आहे तसंच, 3 पण जसं आहे तसंच. आपल्याला रिझल्ट व्हेरीफाय करायचा आहे. रिझल्ट व्हेरीफाय करायचं म्हटल्याच्यानंतर काय, आपल्या LHS = RHS हे ॲन्सर यायला पाहिजे. तर या 4चं आणि 3चं जर आपण डिव्हिजन केलं, इथं भाग तुटतो आपला सरळ 4 3 होते 12. 3नं जर 1ला मल्टिप्लाय केलं 3 1 होते 3. म्हणजेच आपला ॲन्सर काय आला इथं बघा 3 = 3. म्हणजे LHS काय आलं
RHS हे आन्सर आपल्याला मिळालं. हेच व्हेरीफाय. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. डी नंबरचं एक्झाम्पल आहे 3 + 3x = 1 - 2x. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. हे पण आपल्याला सॉल्व करायचं. तर बघा सर्वात अगोदर इक्वेशन जसं आहे तसं लिहूया आपण. 3 + 3x = 1 - 2x. याला इक्वेशन नंबर द्या 1. तर बघा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अगोदर एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट व्हेरीफाय करायचा आहे. तर बघा 3 जसा आहे तसा प्लस साईन जसं आहे तसं लिहायचं. हा 3x पण जसा आहे तसा. आता काय करायचं, हा जो 2x आहे हा या साईडला घेऊन यायचा आहे. हा जो व्हेरिएबल आहे 2x हा याचं साईन काय मायनस आहे. इकडे आल्याच्यानंतर काय होतो तो प्लस 2x = साईन जसं आहे तसंच. हा 1 पण इथे जसं आहे तसाच. आता काय करायचं, या दोन व्हेरिएबलची आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची. 3x + 2x = होते 5x साईन जसं आहे तसंच. साईनच्या पलीकडे 1 आहे जसं आहे तसाच. हा हे जे 3 आहे याचं साईन काय आहे ते प्लस. हा साईनच्या पलीकडे घेऊन जायचा. तर याची व्हॅल्यू काय होते, +3चं काय होते -3 होणार. आता 5x = आपल्याला काय मिळणार बघा 1 - 3. 1मधून 3 गेले म्हणजेच लहान संख्येमधून मोठी संख्या जर आपण वजा केली तर आपल्या आन्सर काय येते -2. आपल्याला फाइंड आउट काय करायचे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर मग x = काय मिळणार -2 जसं आहे तसंच. हा जो 5 आहे हा एक्सला मल्टिप्लाय होता. साईनच्या पलीकडे जर गेला तर या 2च्या तो काय होणार डिवाइड होणार. म्हणजेच इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, x = -2/5. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1मध्ये आपल्याला काय करावी लागते, पुट करायची. इक्वेशन 1 आपलं काय 3 + 3x = 1 - 2x हे आपलं इक्वेशन 1 आहे. पण सर्वात अगोदर आपण याची एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू. या 5चं आणि 2चं आपण जर डिव्हिजन केलं तर आपल्याला काय मिळतं का 5/2. हे पॉईंटचं एक्झाम्पल आहे. इथे 0 घेणार आपण, इथे पण 0. 2मधून 0 गेला 2. इथे आपण एक 0 घेणार, इथे आपण पॉईंट घेणार. आणि इथं 5 4 काय होणार 20. 20मधून 20 0 गेले. तर आपला आन्सर काय येणार x = 0.4. हे आपला आन्सर मिळाला. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली x = 0.4. तर ही जी व्हॅल्यू आहे x = 0.4 हे आपल्याला या इक्वेशन 1मध्ये पुट करायची. इक्वेशन इथे लिहायचं पुट द व्हॅल्यू ऑफ x = 0.4 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये आपल्याला काय करायचे, ही जी एक्सची व्हॅल्यू पुट करायची. इक्वेशन फर्स्ट काय होतं आपल्याकडे, हे इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याकडे. इक्वेशन फर्स्ट होतं आपल्याकडे 3 + 3x = 1 - 2x. हे आपलं इक्वेशन 1 होतं. आता या इक्वेशन 1मध्ये आपल्याला काय करायचं होतं, एक्सची व्हॅल्यू पुट करायची. x = काय होतं 0.4. हा इक्वेशन 1मध्ये 3 जसं आहे तसं लिहायचं. प्लस साईन जसं आहे तसंच. हा 3 जसं आहे तसंच मल्टिप्लाय. एक्सची व्हॅल्यू आपण काय काढली 0.4 येणार. तर बघा इथे -2/5 होतं. आपण डिव्हिजन केल्याच्या नंतर सुद्धा एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार ते -0.4. तर इथे पण आपल्याला -0.4 घ्यावं लागेल. इथे पण -0.4. तर बघा इक्वेशन 1मध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू -0.4 पुट करायची. इथे आपण एक्सची व्हॅल्यू -0.4 पुट केली. = साईन जसं आहे तसंच. 1 जसं आहे तसंच -2 पण जसं आहे तसंच. एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट केली ती -0.4. -0.4 लिहिला आपण. हा 3 परत जसं आहे तसं लिहायचा. प्लस या 3चं आणि या 0.4चं जर आपलं मल्टिप्लाय केलं तर आपल्या आन्सर काय मिळणार आपल्याला, हे प्लस साईन आहे हे मायनस साईन आहे. प्लसनं मायनसला जर मल्टिप्लाय केलं तर साईन काय होतं मायनस होतो. आणि या 3चं 4चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 3 4 काय होतो 12. म्हणजे इथे एक पॉईंट आहे, इथं पण पॉईंट द्यावं लागेल. 1.2 हे आपल्याला आन्सर मिळते. या 3चं आणि -0.4चं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर 1.2 हे आन्सर आपल्याला मिळालं. = साईन जसं आहे तसंच. हा 1 पण जसं आहे तसंच. मायनस हे मायनस साईन आहे, हे पण मायनस साईन आहे. मायनस मायनस काय होते मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होते. या 2नं या 0.4ला जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर काय येते 0.8.
म्हणजे 4 2 जा होतो 8, इथे एक पॉईंट असल्यामुळे इथं पण एक पॉईंट द्यावं लागेल 0.8. आता आपल्याला 3मधून 1.2 मायनस करायचा आणि 1 प्लस 0.8 या दोघांची आपल्याला काय करायची ॲडिशन. तर बघा 3 मायनस 1.2 हे जर आपण केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं बघा 3 पॉईंट इथे 0 घाला आपल्याला -1.2. 10मधून 2 गेले 8, इथं पण 1 कॅरी होतो 1 + 1 होतो 2. 3मधून 2 गेले होतो 1, तर आपल्याला आन्सर काय येते 1.8. 3 मायनस 1.2 इज इक्वल्स टू काय होतं आपल्याला काय मिळतं आपल्याला 1.8 इज इक्वल्स टू साईन जसं आहे तसंच इथे पण असं 1 प्लस 0.8 1 प्लस 0.8 या दोघांची जर आपण ॲडिशन केली 1 प्लस 0 होतो 1 पॉईंट जसा आहे तसाच आणि 8 ॲज इट इज म्हणजेच 1.8 इज इक्वल्स टू 1.8 म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू राईट हँड साईड हे आपलं आन्सर आलं. हेच व्हेरीफाय द रिझल्ट हेच व्हेरीफाय. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल पण व्हेरीफाय केलेले आहे. नंतर परत नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 5 × 2x + 5 = 5 × 3x + 1. हे इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. सर्वात अगोदर इक्वेशन 1 आपण इक्वेशन 1 देऊया दिलेले जे इक्वेशन आहे ठीक आहे. आता बघा इक्वल्स टू साईनच्या इकडे पण इथे पण 5 आहे इथे पण 5 आहे. हे 5 आपल्याला काय करावं होतं कॅन्सल करू शकतो आपण. 2x + 5 = हे 5 आणि हे 5 कॅन्सल झाल्याच्यानंतर बाकी जे राहते ते आपल्याला लिहायचे आहे. 2x + 5 जसं आहे तसं लिहायचं इक्वल्स टू साईनच्या पलीकडे 3x + 1 हे पण आपल्याला जसं आहे तसं लिहावं लागेल ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे x आणि x हे जे व्हेरिएबल आहे हे जवळजवळ लिहायचे आणि 5 आणि हा 1 हे पण आपल्याला काय करायचं आहे जवळजवळ लिहावं लागेल. का कारण आपल्याला x ची व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट करायची ठीक आहे. इथे 2x जसं आहे तसं लिहायचा हा +3x आहे इक्वल्स टू साईनच्या इकडे आल्याच्यानंतर काय होणार -3x इक्वल्स टू साईन जसं आहे तसं हा +1 पण जसं आहे तसा हे +5 आहे इक्वल्स टू साईनच्या पलीकडे जर गेलं तर काय होणार -5. तर बघा 2x - 3x 2xमधून 3x गेले तर काय होतो -x उरतो. इथे 1 - 5 म्हणजे लहान संख्येमधून मोठी संख्या मायनस केली तर मायनस मिळणार आणि 1मधून 5 जर गेले तर मिळणार 4. हे मायनस साईन हे मायनस साईन करणार प्लस जे इथे x इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार 4. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4. आता ही जी व्हॅल्यू x ची हे आपल्याला इक्वेशन 1 मध्ये काय करायची पुट करावी लागेल. पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल्स टू 4 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय होतं आपलं 5 × 2x + 5 इज इक्वल्स टू 5 × 3x + 1. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल x ची जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली x इज इक्वल्स टू 4 ही या इक्वेशनमध्ये आपल्याला ठेवावं लागेल पुट करावं लागेल. 5 जसं आहे तसं लिहायचं इन ब्रॅकेट 2 x ची व्हॅल्यू आपण काढली होती 4 ती पुट करायची +5 जसं आहे तसं लिहायचं इज इक्वल्स टू हा 5 जसं आहे तसाच इन ब्रॅकेट 3 × x ची व्हॅल्यू 4 इथे पुट करायची +1 जसं आहे तसा ठीक आहे. आता बघा अगोदर ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. ब्रॅकेटच्या बाहेर 5 जसं आहे तसं लिहिणार. या 2चं आणि 4चं जर मल्टिप्लाय केलं तर 4 2 जा होते 8 +5 जसं आहे तसा इज इक्वल्स टू इथे पण 5 जसं आहे तसा लिहायचा. अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचा 4 3 जा होते 12 +1 जसं आहे तसा लिहायचा. आता बघा हा 5 हे ब्रॅकेटला मल्टिप्लाय 8 + 5 होतो 30 इज इक्वल्स टू इथे पण हा 5 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय इथे मल्टिप्लिकेशन साईन द्यायचं. इथे पण 12 + 1 काय होणार 30 ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे रिझल्ट व्हेरीफाय करायचा आहे. या 30 × 5 या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळते 65 इज इक्वल्स टू इथे पण या 5चं आणि 30चं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 65 ठीक आहे. 30चं आणि 5चं मल्टिप्लाय केलं आपल्याला आन्सर मिळाला 65 इक्वल्स टू साईन जसं आहे तसंच इथं पण 30चं आणि 5चं मल्टिप्लाय केलं आपल्याला आन्सर मिळालं 65 म्हणजेच LHS इज इक्वल्स टू RHS आपला जो रिझल्ट आहे तो व्हेरीफाय झाला. दोन्ही पण साईडचे आन्सर सेम आलेले आहे. हेन्स व्हेरीफाय. यानंतरचं एक्झाम्पल आहे G नंबरचं
2x मायनस 1/3 इज इक्वल टू 1/6 मायनस एक्स. सर्वात अगोदर इक्वेशन नंबर आपण 1 देऊयात. इक्वेशन नंबर 1 2x मायनस 1/3 इज इक्वल टू 1/6 मायनस एक्स. तर बघा सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि एक्स हे जे व्हेरिएबल्स आहेत हे जवळजवळ लिहायचे. इक्वल टू साईनच्या अलीकडे काय बघा 2x जसं आहे तसं लिहायचा. इक्वल टू साईनच्या पलीकडे आहे मायनस